ती ओरडत होती, मी कॉमन मॅन आहे, मी कॉमन मॅन आहे. पोलीस तिला ओढत ताडत नेत होते. मी कॉमन मॅन आहे, कॉमन मी तिकडे उभी होती. मी फक्त बोलली मराठी माणसासाठी बोलली म्हणून ताब्यात घेतात आहे हे सगळे मुंबई पोलीस वॉच पोलीस. मी तिथे उभी होती, मला का पकडत आहात? मी मराठी माणसांसाठी बोलली म्हणून मला ताब्यात घेत आहेत मुंबई पोलीस फोर्सफुली. हे शब्द आहेत मराठीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी महिलेचे. मग तेव्हा आहे ना सगळे परवानग्या मिळाल्या, आम्हाला का ना परवानगी मिळत? आम्ही पण मागितली होती ना परवानगी तुमच्याकडे. तर हिंदी भाषिकांना आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळते, आम्हाला का मिळत नाही असा संतप्त सवाल देखील आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांकडून विचारला. मीरा भाईंदर मधल्या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. पोलिसांकडून मराठी आंदोलकांना बंदी, अटक सत्र, तर अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चासाठी खुले परवाने. शेकडो मनसे कार्यकर्त्यांना मोर्चा निघण्याआधीच अटक केली जाते. दुसरीकडे अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी देऊन राजकीय बरदास्त मिळतो. हा दुटप्पीपणा, हा न्याय फक्त पोलीस यंत्रणेचा नसून फडणवीस सरकारच्या धोरणांचा अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. मराठी अस्मितेला दडपण्याचा हा कट नाहीये का? व्यक्त व्हा कमेंट. भाजपचे नेते खासदार दुबे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेविरोधात दिलेलं अपमानास्पद वक्तव्य की तुम्ही आमच्या पैशावर जगता, महाराष्ट्रात काय उद्योग आहे, ही केवळ वादग्रस्त वक्तव्य नाही तर जाणीवपूर्वक केलेलं भडकावू कृत्य आहे. काय म्हणाले दुबे? तुम्ही लोक आमच्या पैशावर जगत आहात. तुमचे उद्योग आहे कोणते? तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल, पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात, पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो. तुम्ही कोणती टॅक्स आणता? तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खजिन्याच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहे. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय? मग वरून आमचं शोषण करून दादागिरी करता. जर तुम्ही इतके धाडसी असाल आणि हिंदी बोलणाऱ्यांना माराल तर तुम्ही उर्दू, तामिळ आणि तेलुगू बोलणाऱ्या या सर्वांना मारावे. जर तुम्ही इतके मोठे बॉस असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. तुमको पटका पटका के मारेंगे. हे वाक्य आहे भाजपचे खासदार दुबे यांचं. आता भाजपने बिहार, यूपी, झारखंडमधील मतदारांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा ध्रुवीकरणाचा डाव आखलाय असं दिसतंय. भाजपचा राजकीय इतिहास बघितला तर धार्मिक ध्रुवीकरण, समाजात फूट निर्माण करून निवडणुका जिंकायचा पॅटर्न दिसतो. आणि यावेळी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी हा नव्याने वाद पेटवता येईल का असा डाव भाजप खेळत आहे. फडणवीस सरकारनं दुबेसारख्या नेत्यावर कारवाई करण्याऐवजी मौन बाळगलंय, म्हणजे त्या राजकारणाला ते खतपाणीच घालत आहेत नाही का? मनसेचा मोर्चा म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार होता. मात्र पोलिसांनी संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पहाटे उचलून नेणं म्हणजे आंदोलनच मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला भीतीपोटी फडणवीस सरकारने अटकाव घातला का असा देखील प्रश्न उपस्थित राहिला. मनसेचा मोर्चा अमराठी जनतेच्या विरोधात नव्हताच मुळात, तर मराठी भाषेला, स्थानिक मराठीला मिळणाऱ्या अपमानाच्या विरोधात होता. राज ठाकरे, संदीप देशपांडे स्पष्टपणे म्हणतात की हमें हिंदी से विरोध नहीं, अपमान से विरोध है. खरं तर मनसेचा संघर्ष रोजगारात स्थानिकांना प्राधान्य, मराठी माणसाच्या सन्मानासाठी आहे. आणि फडणवीस सरकारला हे माहीत असूनही मनसेच्या मागण्यांना गुन्हेगारी रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीनं भाजपच्या वोट बँकेला धक्का बसू नये आणि त्यांच्या हिंदुत्ववादी एकतेत फूट पडू शकते म्हणून फडणवीस घाबरलेत का? आणि म्हणून हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाला आहे का? फडणवीस सरकारला राज ठाकरे यांच्या मोर्चाची भीती वाटते, कारण हा मोर्चा भाजपच्या अमराठी वोट बँकेला आव्हान देतो. मुंबईत, ठाण्यात आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपचा मोठा आधार अमराठी मतदार आहे. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात उचलला तर फडणवीसांना मुंबई हातून जाण्याची भीती आहे की मुद्दाम हा मुद्दा तापवला जातोय असाही प्रश्न आहे. फडणवीसांना माहिती आहे एकदा का मराठी अमराठी वाद पेटला तर राज ठाकरेंचं राजकारण फळफळू शकतं. पण दुसरीकडे भाजपला अमराठी समाजात ही भीती दाखवून त्यांना एकत्र ठेवण्यासाठी हा वाद हवा देखील आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेनं हे ओळखायला हवं की भाजप मराठी अमराठी वादाच्या आगीवर स्वतःची राजकीय पोळी भाजायला निघालाय आणि त्यामुळं आपण सावध झालं पाहिजे.
एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात, दडपशाही विरोधात तुमचं मत काय आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.